ही दिवाळी आहे समृद्धीची आणि आनंदाची। मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल, लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ, सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर। सोबत स्मार्ट वॉच, ब्लूटूथ स्पीकर, नेकबँड फ्री मिळवण्याची संधी। क्रेडिट कार्डवर मिळवा 2000 ते 10000 ची कॅशबॅक। कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा 10 ते 25% सूट। एक्सचेंज सुविधा उपलब्ध। आयफोनचे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, पाटील टॉवर, कराड, तासगाव रोड, पलूस। संपर्क 76 66 61 35 46। ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, तत्वज्ञानाचे व्यासंगी अभ्यासक, पुरोगामी चळवळीचा आधारवड प्राध्यापक राजा शिरगुप्पे व प्राध्यापक डॉक्टर ज.रा. दाभोळे यांना पलूसमध्ये परिवर्तनवादी चळवळीची आदरांजली। महाराष्ट्रातील ज्येष्ठ नाटककार, प्रतिभावंत साहित्यिक, लेखक, पुरोगामी चळवळीतील जनसंघटना, राष्ट्रसेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, देवदासी चळवळ, तंबाखू विरोधी आंदोलन, विषमता विरोधी परिषद, मुक्ती संघर्ष चळवळ, पाणी वाटपाचे लढे अशा एक ना अनेक जनलढ्यात सातत्याने अग्रभागी राहून हिरिरीने सहभागी होणारे कॉम्रेड प्राध्यापक राजा शिरगुप्पे यांचे नुकतेच वयाच्या 64व्या वर्षी निधन झाले। तर महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष राहिलेले सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते, वर्तमानाशी झगडताना मानवजातीच्या सर्वांगीण विकासासाठी तत्वज्ञानाशिवाय तरुणोपाय नाही याची सातत्याने मांडणी करणारा एक व्यासंगी तत्वज्ञानाचा प्राध्यापक, सातत्याने समाजवादी प्रबोधन पत्रिकेमध्ये वाचा आणि विचार करा हे सदर चालवून जनतेच्या प्रश्नावर जन्म तयार करणारे अभ्यासू आणि लढवय्ये कार्यकर्ते प्राध्यापक डॉक्टर ज.रा. दाभोळे यांच्या वयाच्या 93व्या वर्षी नुकतेच निधन झाले। या दोन महामानवांना अभिवादन करण्यासाठी पलूस तालुका परिवर्तनवादी चळवळीच्या वतीने आज जिल्हा परिषद शाळा नंबर 1 पलूस येथे आदरांजली सभेचे आयोजन केले होते। प्रारंभी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका उपाध्यक्ष डॉक्टर गजेंद्र शेखरे व ज्येष्ठ नेते FY पाटील यांच्या हस्ते राजा शिरगुप्पे व डॉक्टर ज.रा. दाभोळे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी कॉम्रेड मारुती शिरतोडे, हिम्मतराव मलमे, संदीप नाझरे, सुनील गुरव, केंद्रप्रमुख राम चव्हाण आदींनी आपल्या मनोगतातून या दोन महामानवांच्या कार्याला उजाळा दिला। यावेळी बोलताना FY पाटील म्हणाले, प्राध्यापक राजा शिरगुप्पे यांनी केवळ लेखक म्हणून भूमिका बजावली नाही, तर चळवळीतील लढाऊ कार्यकर्ता म्हणून संपूर्ण महाराष्ट्र आणि ईशान्य भारताचा दौरा करून शोषित वंचितांची वास्तव परिस्थिती समाजापुढे आणली। मानवाबद्दलची कणव, वेदना, संवेदना, सहानुभूती ज्याच्या अंतःकरणात वास करते तोच खरा साहित्यिक असतो, याचे पदोपदी दर्शन राजा शिरगुप्पे यांच्या रूपाने पाहायला मिळाले। तर डॉक्टर ज.रा. दाभोळे यांसारखी तत्वज्ञानी माणसं आयुष्यभर आपल्या लेखणीतून समाजातल्या मानवजातीच्या सर्वांगीण विकासासाठी नेमकेपणाने काय करायला पाहिजे यावर भाष्य करत राहिली। कॉम्रेड मारुती शिरतोडे म्हणाले, साहित्य, पर्यावरण विद्रोही, सांस्कृतिक चळवळ, कम्युनिस्ट पक्ष अशा विविध अंगी पद्धतीने काम करताना राजा शिरगुप्पे यांचा मोठा प्रभाव चळवळीच्या कार्यकर्त्यांवर पडत होता। तर डॉक्टर ज.रा. दाभोळेंसारखी माणसं वाचा आणि विचार करा असं आवाहन करत जेव्हा लिहिताना पाहिली तेव्हा खरंच लोकशाही रुजण्यासाठी अशा माणसांची समाजाला किती गरज असते हे जाणवत राहायचे, हे स्पष्ट केले। अनिसचे तालुकाध्यक्ष हिम्मतराव मलमे आणि राजाभाऊ शिरगुप्पे यांच्या हस्ते वाजर येथे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या पुरस्कार प्रदान सोहळ्यातील भाषण म्हणजे चळवळीतील कार्यकर्त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे ठरलेली आठवण सांगितली। संदीप नाझरे यांनी बोलताना बऱ्याच वर्षांनी राजाभाऊ शिरगुप्पेंना भेटून सुद्धा तुमचे कृष्णाकाठचे जगत मी वाचले असून ते किती सुंदर आहे याची मला राजाभाऊंनीच आठवण करून दिली आणि प्रतिभावंत साहित्यिक हा समाजातल्या बारकाव्यांबाबत कसा विचार करतो हे माझ्या निदर्शनास आले हे आवर्जून सांगितले। राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक सुनील गुरव यांनी राजाभाऊ शिरगुप्पे यांच्या भेटीमुळे माझ्या जीवनात कसा बदल झाला हे सोदाहरण स्पष्ट केले। तर केंद्रप्रमुख राम चव्हाण यांनी आभाळाएवढी काम करणारी आणि समाजाला योग्य दिशा देणारी राजाभाऊ शिरगुप्पे, डॉक्टर ज.रा. दाभोळेंसारखे महान विचारवंत लढाऊ कार्यकर्त्यांचे निघून जाणे म्हणजे महाराष्ट्राची मोठी हानी झाली असल्याचे स्पष्ट केले। सभेचा समारोप व आभार आदित्य माळी यांनी केले। यावेळी तुकाराम धायगुडे, महेश मदने, वैभवराज शिरतोडे, बाळासाहेब खेडकर, नितीन चव्हाण, प्रकाश शिंदे, हर्षल शिरतोडे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते।